हवामान विभागाकडून पुण्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता आणि त्यानुसार पुणे शहरात आज दुपारपासून जो आहे तो जोरदार पाऊस बरसत असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर दुपारी 3 नंतर पावसाला जी सुरुवात झाली ती अद्याप देखील आपण पाहतोय की हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पुणे शहरात पडतोय। सध्या मी स्वारगेट चौक परिसरात आहे आणि आता देखील पाऊस पडतानाचा आपल्याला पाहायला मिळतंय। पुणे शहरातील कात्रज, धनकवडी, कोंडवा, मुंडवा, हडपसर, शिवाजीनगर, डेक्कन, नांदेड सिटी, कोथरूड, कर्वेनगर अगदी चांदणी चौकापर्यंत जो आहे तो जोरदार पाऊस पडल्याचं दिसून येतंय। खरं तर या पावसामुळे शहरात 15 ठिकाणी झाडं पडल्याची देखील घटना घडलेली आहे, तर अनेक ठिकाणी जो आहे तो वीज पुरवठा देखील खंडित झाल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर या जोरदार पावसामुळे पुण्यातील अनेक ठिकाणी सखल भागात रस्त्यावर जे आहे ते पाणी साठल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे महापालिकेकडून नालेसफाई केल्याचा जो दावा करण्यात आला होता तो कुठेतरी फोल दिसताना ठरल्याचं पाहायला मिळतंय आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अगदी 2 फुटापर्यंत गुडघ्यापर्यंत पाणी साठल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली। खरं तर उद्या देखील अशाच प्रकारे जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे पुणेकरांनी सतर्क राहावं अशा प्रकारचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि यामुळे वाहतूक कोंडी असेल, वीज पुरवठा खंडित असेल किंवा झाडं पडण्याची जी घटना असतील यामध्ये वाढ होते। त्यामुळे पुणेकरांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे। कॅमेरा पर्सन तुषारसह अजिंक्य धाईगुडे, TV9 मराठी, पुणे।